कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेक चंद्रप्रकाशातलं दूध, बरोबर? पण या सणामागे एक खूप जुनी आणि तितकीच महत्वाची गोष्ट दडलेली आहे. एक अशी गोष्ट जी श्रद्धा आणि संयमाबद्दल आपल्याला खूप काही शिकवून जाते. चला तर, आज ही गोष्ट आपण जाणून घेऊया. या सणाच्या अगदी केंद्रस्थानी एक छोटासा पण खूप खोल अर्थ असलेला प्रश्न आहे. को जागर म्हणजे कोण जागं आहे? अहो, हा प्रश्न शतकानुशतक विचारला जातोय. पण का? याचा नेमका अर्थ काय आहे आणि तो इतका महत्वाचा का मानला जातो? चला, याचं रहस्य उलगडूया. तर आपली ही गोष्ट सुरू होते प्राचीन मगध साम्राज्यात. इथे राहत होता एक अगदी साधा ब्राह्मण, ज्याला हे माहीतच नव्हतं की त्याचं आयुष्य कोजागिरीचा अर्थच कायमचा बदलून टाकणार आहे. या ब्राह्मणाचं नाव होतं वलित. आता बघा, जगाच्या नजरेत तो गरीब होता, पण खरं सांगायचं तर त्याचा आत्मा श्रद्धा आणि चांगल्या विचारांनी भरलेला होता. तो असा माणूस होता जो अगदी प्रामाणिकपणे जगायचा, परिस्थिती कशीही असो. पण इथेच एक मोठा ट्विस्ट होता. वलित आणि त्याच्या बायकोच्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक होता. म्हणजे एका बाजूला गुणी आणि श्रद्धाळू वलित आणि दुसऱ्या बाजूला त्याची क्रूर, दुष्ट आणि प्रचंड लोभी बायको. आणि हाच फरक त्यांच्या घरात एका मोठ्या वादळाचं कारण बनणार होता. आणि मग हळूहळू परिस्थिती बिघडायला लागली. पत्नीच्या वागण्यामुळे वलित अक्षरशः तुटून गेला होता. एक असा क्षण आला जिथे त्याच्या श्रद्धेची सगळ्यात मोठी परीक्षा होणार होती. तुम्ही विचार करा, रोज रोज ती त्याला त्याच्या गरिबीवरून टोमणे मारायची, त्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोचवायची. तिचा लोभ इतका वाढला होता की ती त्याला चक्क चोरी करायला सांगायची. या रोजच्या त्रासाला तो अक्षरशः कंटाळला होता. आणि मग एक दिवस तिने अशी गोष्ट केली ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. श्राद्धाचा दिवस होता. वलितने मोठ्या श्रद्धेने पितरांसाठी पिंड बनवले होते. तिने रागाच्या भरात ते पवित्र पिंड उचलले आणि सरळ जवळच्या विहिरीत फेकून दिले. हे फक्त अपमान नव्हता, हा वलितच्या श्रद्धेच्या मुळावर केलेला थेट हल्ला होता. हे बघून वलितचं काळीज तुटलं. सगळं काही संपलं असं त्याला वाटलं. आणि त्याच निराशेच्या भरात तो आपलं घर सोडून निघाला आणि एका घनदाट जंगलाच्या दिशेने भटकू लागला. पण म्हणतात ना, जिथे अंधार सगळ्यात जास्त गडद असतो तिथेच आशेचा किरण दिसतो. त्या जंगलाच्या गर्द काळोखात वलितच्या आयुष्याला एक असं वळण मिळालं जे त्याचं नशीबच बदलणार होतं. रात्र झाली होती. तो जंगलात असाच भटकत होता. आणि तेव्हाच त्याची भेट झाली काही अलौकिक सुंदर नागकन्यांची. त्या दिव्य होत्या. त्यांनी वलितला पाहिलं आणि एका क्षणात त्याच्या मनातलं दुःख ओळखलं. त्या नागकन्या त्याला म्हणाल्या, अरे, ही काही साधीसुधी रात्र नाहीये. आज अश्विन महिन्याची पौर्णिमा आहे, जिला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. ह्याच रात्री संपत्तीची देवी लक्ष्मी माता स्वतः भक्तांना आशीर्वाद द्यायला पृथ्वीवर येते. आणि इथेच त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. नागकन्यांनी सांगितलं, देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरताना विचारते, को जागर? म्हणजे माझ्या स्वागतासाठी कोण जागं आहे? म्हणजे बघा, देवी अशा भक्ताच्या शोधात असते जो पूर्ण रात्र जागून तिची वाट पाहत असेल, तिची पूजा करत असेल. त्यांनी वलितला कोजागिरी व्रताची सगळी माहिती दिली. काय करायचं? तर संपूर्ण रात्र जागं राहायचं. देवी लक्ष्मीची पूजा करायची, दिवे लावायचे आणि तिची भक्तिगीतं म्हणायची. सोपं होतं, पण त्यासाठी श्रद्धा हवी होती. नागकन्यांकडून हे सगळं ऐकल्यावर वलितच्या मनात पुन्हा एकदा आशेचा दिवा पेटला. त्याने ठरवलं, काहीही झालं तर हे व्रत पूर्ण श्रद्धेने करायचं. आता त्याच्या विश्वासाची खरी कसोटी होती. आणि त्या रात्री वलितने अगदी तसंच केलं. त्याने पूर्ण भक्तिभावाने देवीची पूजा केली, भजनं गायली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो पूर्ण रात्र जागा राहिला. त्याच्या मनात आता निराशेचा लवलेशही नव्हता, होती ती फक्त अटूट श्रद्धा. आणि मग काय, दुसऱ्या दिवशी सकाळी एक चमत्कारच घडला. देवी लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न झाली. त्याला अमाप धनसंपत्ती मिळाली, सुख समाधान मिळालं. पण सगळ्यात मोठा चमत्कार तर वेगळाच होता. त्याच्या पत्नीचा स्वभाव पूर्णपणे बदलला. तिचं मन शुद्ध झालं आणि ती एक चांगली प्रेमळ स्त्री बनली. वलितच्या याच कथेमुळे कोजागिरी पौर्णिमेचं खरं महत्त्व सगळ्यांना कळालं. आणि हीच प्राचीन कथा आजही आपल्या सणाला कसा आकार देते ते पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. बघा,
आजही लोक त्याच श्रद्धेने कोजागिरी साजरी करतात. रात्रभर जागरण करणं, समृद्धीसाठी लक्ष्मीची पूजा करणं आणि हो, चंद्रप्रकाशात आटवलेलं दूध पिणं, या सगळ्या प्रथा कुठून आल्या? तर याच वलीदच्या अद्भुत कथेतून. या सगळ्या प्रथांच्या मागे एकच मोठा विश्वास आहे. तो म्हणजे असं केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांवर तिची कृपादृष्टी ठेवते. हाच या कथेचा संदेश आहे, जो आजही तितकाच महत्त्वाचा आहे. तर वलीदची ही गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवते. आपल्या स्वतःच्या आयुष्यात श्रद्धा आणि संयम हे 2 गुण कोणते चमत्कार घडवू शकतात? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?